नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं व्ही अकॅडमीमध्ये स्वागत करतो। एक आनंदाची बातमी आलेली आहे आपल्या सर्वांसाठी। बातमी आहे राज्यसेवा जी परीक्षा आहे ती 1 डिसेंबर 2024 ला होणार आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर राज्यसेवा कधी होणार आहे? ही या वर्षी होईल का पुढच्या वर्षी होईल? मग आम्ही अभ्यास कधी करायचा? आमचा तर अभ्यास झालेला आहे, फक्त परीक्षेविना आम्ही थांबलेलो आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांचा कन्सर्न होता आणि परीक्षा ही जी आहे आपण बघत आहोत की किती पुढेपर्यंत आलेली आहे। त्यामुळे शेवटी राज्यसेवेची तारीख फायनल आलेली आहे। ही तारीख आहे 1 डिसेंबर। मग इथे नोटिफिकेशन आलेलं आहे। या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे डायरेक्टली राज्यसेवेचं नोटिफिकेशन आलं नाही, तर दुसरी आणखीन एक आनंदाची बातमी आहे। तर ही बातमी आहे की कृषी सेवेच्या जागा ज्या आहेत ते याच्यामध्ये या ऍड मध्ये ऍड होणार आहेत। लक्षात घ्या, दोन आनंदाच्या बातम्या आहेत। राज्यसेवेची तारीख सुद्धा आलेली आहे आणि कृषीच्या जागा सुद्धा याच्यामध्ये ऍड होणार आहेत। लक्ष घ्या, बिग अनाउन्समेंट आहे, सर्व तुमच्यासाठी आहे। खूप महत्त्वाची अनाउन्समेंट आहे, कारण राज्यसेवेची जी डेट आहे ती आलेली आहे। बघूयात प्रसिद्धीपत्रक जे आहे ते प्रसिद्धीपत्रक काय आलेलं आहे आणि प्रसिद्धीपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे। ओके, हे प्रसिद्धीपत्रक थोड्याच वेळापूर्वी म्हणजे 23 सप्टेंबरला आजच आलेलं आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्यात आलेला आहे। कशाचा? कृषी सेवेतील पदांचा जे आहे याच्यामध्ये समावेश करण्यात आलेले आहे। आयोग म्हणतोय की 258 पदांचे मागणी पत्र जे आहे ते आयोगाला प्राप्त झालेले आहे आणि राज्यसेवेच्या ज्या आहेत आपण बघितलेल्या आहेत, पहिले कमी जागा आलेल्या होत्या, त्याच्यानंतर राज्यसेवेच्या ज्या टोटल ज्या जागा आहेत ते एकूण 524 जागा आहेत। म्हणजे लक्षात घ्या, 524 जागा प्लस 258 जागा म्हणजे टोटल किती झाल्या? 782 जागांचं सध्या जे आहे आयोगाकडे एवढ्या जागा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर याच्यामध्ये डीसी डीवायएसपी ह्या जागा वाढणार आहेत का? लक्षात घ्या, आयोगाने तसं काही सांगितलेलं नाही, परंतु आणखीन एक आयोगाचं एक नोटिफिकेशन येईल, त्याच्यामध्ये जागेची सविस्तर माहिती जी आहे आपल्याला इथे कळणार आहे। त्याच्यामुळे आत्ताच फक्त अभ्यासाला लागा, कारण आता वेळ जो आहे ऑगस्ट सप्टेंबर आता संपत आलेला आहे। ऑक्टोबर नोव्हेंबर फक्त 2 महिने जे आहेत तुमच्याकडे अभ्यासासाठी राहिलेले आहेत आणि या 2 महिन्यामध्ये तुम्हाला प्रिलिम जे आहे ते क्लिअर करायचे आहे। लक्षात घ्या, तत्पूर्वी आपण प्रसिद्धीपत्रक थोडंसं डिटेलमध्ये बघूयात नेमकं काय सांगितलेलं आहे। महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता 29 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गाच्या 274 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। पहिली जाहिरात कधी आलेली होती? 29 डिसेंबर 2023 रोजी ही जाहिरात आलेली होती आणि 274 म्हणजे सर्वप्रथम राज्यसेवेमध्ये 274 पदांचा समावेश करण्यात आलेला होता। तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 अनुसार सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांकरिता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण 524 पदांचे शुद्धीपत्रक जे आहे ते 8 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले होते। पहिल्या जागा 274 वरून 524 जागा झालेल्या आहेत आणि सादर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे क्रमांक हे दिलेलं आहे। दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा 2024 करिता 258 पदांचे मागणी पत्र आयोगास प्राप्त झाले। अगोदर ह्या जागा ज्या आहेत कृषीच्या आल्या नव्हत्या, म्हणून विद्यार्थ्यांचं सुद्धा जे आंदोलन आहे ते चालू होतं आणि त्यासोबतच आयोगाला जे आहे ते इथे या जागांचं मागणी पत्र सुद्धा प्राप्त झालेलं आहे। त्यानुसार 258 जागा याच्यामध्ये ऍड केल्या गेलेल्या आहेत। सादर पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आलेली होती। सदर विषयासंदर्भात जे आयोग आहे
राज्यसेवा म्हणजे आयोगाला, ओके, जो आयोग आहे दिनांक 23 सप्टेंबर 2024 म्हणजे आजच इथे बैठक घेण्यात आलेली आहे आयोगाची. सादर बैठकीतील निर्णयानुसार काय झालेलं आहे, महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये करण्यात येणार आहे. या कृषी पदांचा समावेश जो आहे, जी 1 डिसेंबरला नागरी सेवा पूर्व परीक्षा जी परीक्षा होणार आहे किंवा जी राज्यसेवेची नागरी पूर्व परीक्षा होणार आहे त्यामध्ये याचा समावेश होणार आहे. ओके, इथे 2024च्या परीक्षेमध्ये याचा समावेश केला जाणार आहे, लक्षात घ्या. 2 नंबरमध्ये काय सांगितलेलं आहे तर कृषी सेवेतील पदांचा तपशील शैक्षणिक अर्हतेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धीपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. या पदांचा तपशील कशा पद्धतीने असेल, हे जे प्रसिद्धीपत्रक आहे, शुद्धीपत्रक म्हणता येईल याला, हे लवकरच आयोगाच्या वेबसाईटवर जे आहे तुम्हाला डाउनलोड केले म्हणजे अपलोड केलेलं भेटणार आहे. कृषी सेवेसंदर्भामध्ये तिसरी गोष्ट आहे, शुद्धीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवाराला अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांचा अवधी देण्यात येईल. लक्षात घ्या, जेव्हा हे शुद्धीपत्रक सादर करण्यात आल्याच्या नंतर 21 दिवसांचा अवधी जे आहे ते उमेदवारांना देण्यात येणार आहे. सादर अर्ज स्वीकृतीचा कालावधी नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका, खूप महत्त्वाचा पॉइंट आयोगाने इथे दिलेला आहे, लक्षात घ्या. आयोगाने सांगितलेलं आहे नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन जवळपास 2 ते 2,17,000 पर्यंत आत्तापर्यंत अर्ज जे आहेत त्या आयोगाकडे गेलेले आहेत. आणि आणखीन नव्याने अर्ज कुठले करणार आहे ते जे कृषी सेवेतील पदांचा समावेश झाल्याच्या नंतर हे नव्याने अर्ज जे आहेत ते कृषीसाठी स्वीकारण्यात येणार आहेत. आयोगाने आणखीन डिक्लेअर केलेलं नाही की सर्वांसाठी हे नव्याने अर्ज आहेत का फक्त कृषी विद्यार्थ्यांसाठी आहेत. पण लक्षात घ्या, मागचं आयोगाचा आपण बॅकग्राऊंड बघता किंवा मागच्या काही घटना बघता, याच्या मागच्या काही वर्षांचा विचार करता आयोग जे आहे असं वाटतं की फक्त कृषीसाठी जे आहे ते अर्ज नव्याने स्वीकारणार आहे. ओके, आणखीन आयोगाचं नोटिफिकेशन आल्याच्या नंतर आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर होतील. सदर अर्ज स्वीकृतीचा कालावधी नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी तसेच माहे ऑक्टोबर 2024 मध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरती प्रक्रियेसंदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक असतील, आगामी विधानसभा निवडणूक असेल जी आचारसंहिता लागणार आहे व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे आयोजन जे आहे ते सुधारित तारखेस म्हणजेच दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी करण्यात येईल. लक्षात घ्या, ही जी परीक्षा आहे आपली ती कधी होणार आहे, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024 ला फायनल होणार आहे. इथे आयोगाने मेन्शन केलेलं आहे की उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी ही गोष्ट सांगितलेली आहे. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी लक्षात घ्या. आता मुलांचा प्रश्न आहे की सर करंट अफेअर जे आहे कधीपर्यंत करायचे? आयोगाने या अगोदर पेपर काढून ठेवलेले आहेत का आयोग जे आहे आता ह्या नोव्हेंबरपर्यंत प्रश्न विचारणार आहे? कारण 1 डिसेंबरपर्यंत पॉसिबल नाही, त्याच्या अगोदरच 1 महिना तरी पेपर जे आहेत आयोगाचे काढून सेट झालेले असतात. ओके, मिनिमम म्हणजे आपण नोव्हेंबरपर्यंत करायचंय का कुठपर्यंत जे आहे करंट अफेअर करायचंय? ओके, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण आयोगाने इथे दिलेला आहे की विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी, प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या नव्याने कराव्या लागणार आहेत का त्याच केलेल्या आहेत त्या नव्याने कराव्या लागणार आहेत, हे आणखीन सुद्धा आयोगाने स्पष्ट केलेलं नाही. परंतु मला वाटतं की जे आयोगाची परीक्षा आहे तुम्हाला या ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला करंट अफेअर एकदा वाचून घ्यावं लागेल. ओके, पहिले जी एप्रिलपर्यंत परीक्षा होती, एप्रिलपर्यंतच्या नंतर सुद्धा तुम्हाला एकदा करंट अफेअरचा तुम्ही ऑक्टोबरपर्यंतचा तुम्ही ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंतचा एकदा आढावा घ्या, करंट अफेअर वाचा. कारण ही शाश्वती जी आहे आयोगाची आपण देऊ शकत नाहीत. कारण नंतरचं करंट अफेअर आलं तर असं म्हणायला नको की सर तुम्ही म्हणाला होते की इथपर्यंतच येणार आहेत, तसं कोणीही तुम्हाला शाश्वती देऊ शकत नाही.
मला वाटतं करंट अफेअर संदर्भामध्ये सुद्धा आयोग काही नोटिफिकेशन काढणार नाही. त्याच्यामुळे एक सेफेस्ट पॉईंट म्हणून आपण ऑक्टोबर पर्यंतचं एंडपर्यंत किंवा नोव्हेंबरपर्यंतचं मिड नोव्हेंबरपर्यंतचं करंट अफेअर वाचलेलं हे आपल्यासाठी योग्य राहील. ओके. आणि परीक्षा जी आहे ती 1 डिसेंबर 2024ला होणार आहे. त्याच्यामुळे आता घाबरून न जाता, कारण अभ्यास तर अगोदर बऱ्याच विद्यार्थ्यांचा झालेला असेल, बरेच विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत होते, कारण ही परीक्षा जी आहे खूप रेंगाळत जी आहे ती 1 डिसेंबरपर्यंत आलेली आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, हा 2024चा MCQ जी मेन्स आहे त्या विद्यार्थ्यांसाठी शेवटचा अटेम्प्ट असणार आहे. आणि या विद्यार्थ्यांनी खूप मेहनतीने जे आहे या परीक्षेचा अभ्यास, मला माहिती आहे, मी पाहत असतो की हे विद्यार्थी खूप मेहनत करून या परीक्षेचा अभ्यास करत आहेत. आता तुमच्या हातामध्ये 2 महिने आहेत. 2 महिन्यामध्ये व्यवस्थित रिव्हिजन करा, MCQची चांगली प्रॅक्टिस करा. आणखीन काही तुमच्या क्वेरीज असतील, आता आयोगाच्या ज्या गोष्टी आहे तर त्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण आयोग जे आहे ते नोटिफिकेशन, मी काय आयोगाचा माणूस नाही. ओके. मी फक्त तुम्हाला गायडन्स करणारा तुमचा एक प्रतिनिधी किंवा शिक्षक आहे असं म्हणता येईल. तर आयोगाचं जे नोटिफिकेशन आहे, आयोग ज्या गोष्टी आहेत त्या परत नोटिफिकेशननुसार पुढे तुम्हाला सांगतच जाणार आहे. ह्या कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याबाबत सुद्धा घाई करू नका तुम्ही. कधी नोटिफिकेशन येईल, कधी आमच्या जागा आम्हाला सविस्तर कळतील, कधी आम्हाला अर्ज भरायचे आहेत, आयोगाने ते सविस्तर दिलेलं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही काय करू, लवकरच ज्या जागांचा तपशील आहे, कधी 21 दिवसांचा कालावधी जो आहे तो मला वाटतं 2 ते 3 दिवसात आयोग डिक्लेअर करेल. यासोबतच ही कृषी सेवेतील पदांचा समावेश जो झालेला आहे तो कृषीसाठी, म्हणजे कृषी केलेले जे विद्यार्थी आहेत, ॲग्रिकल्चरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी असेल. आणि यासोबतच ही झालं राज्यसेवेची नागरी पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षेची बातमी झालेली आहे, ही न्यूज आलेली आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे. आता दुसरे एक नोटिफिकेशनची आपण वाट पाहत आहोत, ते म्हणजे कंबाईन्ड नोटिफिकेशन. मला वाटतं राज्यसेवेने हे नोटिफिकेशन काढल्याच्या नंतर काही दिवसामध्येच राज्यसेवा जी आहे, म्हणजे राज्यसेवा म्हणतोय, आयोग जो आहे तो कंबाईनचं नोटिफिकेशन लवकरच काढेल अशी आपण आशा व्यक्त करूयात. आणि कंबाईनची सुद्धा मला वाटतं की परीक्षा या डिसेंबरमध्ये, म्हणजे डिसेंबर याच वर्षी होईल अशी शक्यता तरी वाटत आहे. त्याच्यामुळे आपण काही दिवसाचं वेट करूयात आणि कंबाईनचं सुद्धा लवकरच आयोग नोटिफिकेशन काढेल आणि आपल्याला जे आहे ते आनंदाची बातमी देईल अशी आशा आपण आज व्यक्त करूयात. तुमच्या या संदर्भामध्ये काही कमेंट असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. बाकी वी अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचे, करंट अफेअरचे, डेली न्यूज ॲनालिसिसचे व्हिडिओ जे आहेत ते वी अकॅडमीवरती तुम्हाला इथे फ्रीमध्ये उपलब्ध असणार आहेत. आपण थांबूयात आणि सर्वांना ऑल द बेस्ट, परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. बाकी तुम्हाला गायडन्ससाठी जे व्हिडिओज आहेत ते मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येणारच आहे. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.